probability distribution. पहिले एक्झाम्पल आहे बघा. 2 cards are drawn successively with replacement from a well shuffled pack of 52 cards. Find the variance of number of aces. इथे तुम्हाला 4 ऑप्शन दिले आहेत A B C D. इथे बघा काय दिलेलं आहे तुम्हाला सक्सेसिव्हली विथ रिप्लेसमेंट आणि तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे एसेस. ओके, एसेस म्हणजे एक का. आता रँडम व्हेरिएबल व्हॅल्यू काय घेणार आहे. 2 कार्ड्स मध्ये 0 एस येऊ शकतो किंवा 1 एस येऊ शकतो किंवा 2 एस येऊ शकतो आणि आपल्याला 2 कार्ड्स ड्रॉ करायचे आहेत. समजा 0 एस येत असेल तर टोटल 52 कार्ड्स आहेत आपल्याकडे. त्यातले 48 जे आहेत ते नॉन एस कार्ड्स आहेत आणि 4 जे आहेत ते एस कार्ड्स आहेत. ज्यावेळी इथं 0 एस येणार आहे त्यावेळी आपलं प्रत्येक सिलेक्शन ह्या 48 मधलं असणार आहे. त्यामुळे पहिली प्रोबॅबिलिटी येणार आहे 48/52 आणि दुसरं सिलेक्शन म्हणजे 2 कार्ड्स ड्रॉ करायचे ते पण 48/52 येणार आहे. नंतर ज्यावेळी एक एस ड्रॉ होणार आहे त्यावेळी प्रोबॅबिलिटी अशी होणार आहे की समजा पहिलं नॉन एस कार्ड आलं आणि त्याच्या सोबत दुसरं एस कार्ड आलं. एस कार्ड म्हणजे ह्या 4 मधलं येणार आहे. त्याची प्रोबॅबिलिटी येणार आहे 48/52. हे पहिलं कार्ड ड्रॉ केलं आणि दुसरं कार्ड हे एस कार्ड ड्रॉ केलं 4/52 और स्टार्टिंगला 4/52 येईल आणि नंतर 48/52 येईल. म्हणजे ह्या दोघांची बेरीज म्हणजे ही प्रोबॅबिलिटी 2 टाइम्स येणार आहे. ही प्रोबॅबिलिटी 2 टाइम्स येणार आहे आणि ज्यावेळी दोन्ही एस कार्ड्स येतील म्हणजे 4/52 into 4/52 अशा पद्धतीने या तुम्हाला प्रोबॅबिलिटीज मिळतील. हे सिंप्लिफिकेशन केल्यानंतर तुम्हाला xi ची व्हॅल्यू इथे येणार आहे 0, इथे येणार आहे 24/169 आणि इथे येणार आहे 2/169. ओके, आणि नंतर xi² p आहे. xi ने मल्टिप्लाय करायचा आहे 0 × 0 0. हे येणार आहे 24/169 2 × 2 4/169. आता आपल्याला व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे आपला व्हेरियन्स ऑफ x इज इक्वल टू एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² म्हणजे तुम्हाला ह्याची समेशन करायची आहे. ती काय येणार आहे 28/169 आणि एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x म्हणजे हा मीन ह्याची समेशन येणार आहे 26/169. याचा काय येणार आहे स्क्वेअर येणार आहे आणि हे आन्सर येणार आहे 24/169. तुमचा ऑप्शन असणार आहे ए. आता दुसरा प्रॉब्लेम आहे बघा. सपोज 10,000 tickets are sold in a lottery each for 1 rupees. First prize is of 3,000 rupees. Second prize is of 2,000 rupees and there are 3 third prizes of 500 rupees each. If you buy one ticket, what is your expectation? Okay, म्हणजे 10,000 लॉटरीची तिकीट आहे. ओके, 1 रुपये तिकिटाचा दर आहे. फर्स्ट विनिंग प्राइस आहे 3,000 रुपीज. सेकंड विनिंग प्राइस आहे 2,000 रुपीज. थर्ड विनिंग प्राइजेस 3 आहेत 500 रुपीज इच. ओके, आता हे तुम्ही एक्झाम्पल जर बघायला गेलं तर डायरेक्ट सोडवायचा प्रयत्न केला. समजा आपण 10,000च्या 10,000 तिकीट घेतले असं मानू आपण, तर आपल्याला खर्च होणार आहे 10,000 रुपये 1 रुपयाप्रमाणे आणि त्यात आपल्याला 3,000 रुपयाचं एक प्राइस मिळणार आहे प्लस 2,000 रुपयाचं एक प्राइस मिळणार आहे प्लस 500
500 रुपयाची 3 प्राइस मिळणार आहेत. म्हणजे टोटल आपल्याला 6500 रुपये मिळणार आहेत. म्हणजे आपल्याला मीन व्हॅल्यू एक्सपेक्टेड व्हॅल्यू मिळणार आहे 6500 डिवाइडेड बाय 10,000 इज इक्वल टू ऑप्शन सी 0.65. हे मी डायरेक्टली सोडवलेलं आहे. 0.65 रुपीज हे तुमचं एक्सपेक्टेशन आहे. म्हणजे तुम्ही 1 रुपयाचं तिकीट काढत असाल तर तुम्हाला जास्तीत जास्त 0.65 रुपीज मिळू शकतात. आता हा प्रॉब्लेम बघा. इन अ गेम अ पर्सन इज पेड ₹5 if he gets all heads or all tails when 3 coins are tossed. म्हणजे 3 coins टॉस केल्याचं एक्झाम्पल आहे. आणि जर तिन्हीच्या तिन्ही हेड आले तर त्याला 5 रुपये मिळणार आहेत, किंवा तिन्हीच्या तिन्ही जरी टेल आले तरी त्याला 5 रुपये मिळणार आहेत. पण he will pay 3 rupees if either 1 or 2 heads show. त्याला स्वतःला 3 रुपये द्यावे लागणार आहेत जर 1 किंवा 2 हेड आले तर. मग व्हॉट अमाउंट ही एक्सपेक्ट टू विन ऑन द ॲव्हरेज पर गेम. ओके, म्हणजे ॲव्हरेज त्याला विनिंग अमाउंट किती मिळेल हे आपल्याला इथे काढायचं आहे. आपण 3 कॉइन्सचं आपण एक्झाम्पल घेतलं तर आपण समजा एक्सला नंबर ऑफ हेड्स म्हटलं तर एक तर 0 हेड येणार आहे, 1 हेड येणार आहे, 2 हेड येणार आहे, 3 हेड येणार आहे. पण आता हा आपला रँडम व्हेरिएबल नसून आपण नवीन रँडम व्हेरिएबल घेऊया y. आपण याला नवीन रँडम व्हेरिएबल घेण्याचं कारण की आता ज्यावेळी 0 हेड असतील म्हणजे ऑल टेल्स असणार आहेत, त्यावेळी त्याला 5 रुपये मिळणार आहेत. म्हणजे y ची व्हॅल्यू इथे 5 असणार आहे आणि तिन्ही हेड असताना y ची व्हॅल्यू 5 असणार आहे. आणि 1 किंवा 2 हेड असताना y ची व्हॅल्यू 3 रुपीज असणार आहे, पण ती निगेटिव्ह असणार आहे कारण की ते पैसे आपल्याला द्यायचे आहेत पुढे. म्हणजे तुमची रँडम व्हेरिएबल व्हॅल्यू घेणार आहे 5 - 3 5. आणि याच्या प्रोबॅबिलिटी ज्या x च्या प्रोबॅबिलिटीज आहेत त्याच याच्या y च्या पण प्रोबॅबिलिटी असणार आहेत. 0 हेड 8 पैकी एकदाच येतो, प्रोबॅबिलिटी येणार आहे 1/8. 1 हेड 3 वेळा येतो, प्रोबॅबिलिटी येणार आहे 3/8. 2 हेड्स 3 वेळा येतात 3/8. आणि लास्टची प्रोबॅबिलिटी येणार आहे 1/8. आणि आपल्याला आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ y काढायची आहे. आपण प्रोबॅबिलिटी ऑफ y आता एक्सपेक्टेड व्हॅल्यू काढताना आपण xi चा गुणाकार करतो. आता इथं yi चा गुणाकार करणार आहे. yi * pi 5 येणार आहे 5/8, येणार आहे -9/8 आणि हे 5/8. आणि याची समेशन टोटल किती होणार आहे बघा. 5 + 5 10 -18 -8/8 इज इक्वल टू -1. आपला आन्सर आहे ऑप्शन सी. आता या एक्झाम्पल मध्ये द व्हेरियन्स अँड स्टँडर्ड डेविएशन ऑफ फॉलोइंग प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन. तुम्हाला xi दिलेला आहे, pi दिलेला आहे. तुम्हाला काय करायचं आहे व्हेरियन्स आणि एसडी. xi च्या व्हॅल्यूज आहेत p आणि b, pi प्रोबॅबिलिटीची व्हॅल्यू आहे p आणि q. आणि ऑब्वियसली p + q इज इक्वल टू काय असणार आहे 1 असणार आहे. आपण आता सारखं स्टार्ट करू. xi चा एक कॉलम, pi चा एक कॉलम, मीन आणि व्हेरियन्स दोन्ही काढायचं आहे. त्यामुळे तिसरा कॉलम xi pi, चौथा कॉलम xi² pi. हा xi pi चा कॉलम आहे, xi² pi चा कॉलम आहे. दोन्हीची समेशन घेतली. ही समेशन म्हणजे काय असतं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x आणि ही समेशन म्हणजे असतं एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x². आता आपल्याकडे व्हेरियन्सचा फॉर्म्युला आहे. व्हेरियन्सचा फॉर्म्युला काय आहे एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² मायनस एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x ब्रॅकेट स्क्वेअर. हा मीन आहे, सॉरी हा एक्सपेक्टेड व्हॅल्यू ऑफ x² आहे आणि हा मीनचा स्क्वेअर आहे. इथे स्क्वेअर केलेला आहे बघा आपण a² + b² + 2ab या फॉर्म्युल्यानुसार. ओके, नंतर मी काय केले बघा a²p मायनस a²p², b²q मायनस b²q² आणि हे मायनस साइन आत मल्टिप्लाय झालं -2abpq. या दोन्हीतून कॉमन काय निघणार आहे a²p ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 - p. या दोन्हीतून कॉमन निघणार आहे b²q ब्रॅकेट मध्ये राहणार आहे 1 - q. आणि लास्ट टर्म ॲज इट इज 1 - p म्हणजे काय होणार आहे
क्यू आणि 1 मायनस क्यू म्हणजे काय होणार आहे पी, त्यामुळे स्टेप आलेली आहे आणि या प्रत्येक टर्म मधून पी क्यू कॉमन घेतल्यावर इथे ए स्क्वेअर शिल्लक राहील, इथे बी स्क्वेअर आणि इथे -2ab आणि हा कशाचा स्क्वेअर आहे a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर, म्हणजे तुमच्या व्हेरियन्सचं उत्तर असणार आहे पी क्यूब इंटू a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. आता तुम्हाला एसडीचं उत्तर काढायचं आहे. एसडी म्हणजे काय असतं अंडर रूट व्हेरियन्स असतो, म्हणजे आत्ताचं जे व्हेरियन्सचं उत्तर आलंय त्याचं रूट घ्यायला लागणार आहे तुम्हाला. स्क्वेअर रूट ऑफ पी क्यूब इंटू ब्रॅकेट a मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर. ओके, हे स्क्वेअर रूट ऑफ पी क्यू तसेच राहणार आहे आणि याचं रूट म्हणजे काय येणार आहे a मायनस बी, पण व्हेरियन्स कधी निगेटिव्ह नसतो म्हणून a मायनस बी ला आपण काय देणार आहे मॉड्युलस साइन देणार आहे. आता ह्या एक्झाम्पल मध्ये बघा 4 बॅड मँगोज आर ऍक्सिडेंटली मिक्स्ड विथ 16 गुड मँगोज, म्हणजे तुमच्याकडे टोटल 20 मँगोज आहे. x denotes the number of bad mangoes in a drop of 2 mangoes. आपल्याला दोन सिलेक्ट करायचे आणि त्यातले बॅड मँगोज येण्याचे प्रोबॅबिलिटी काढायची किंवा मीन ऑफ द डिस्ट्रीब्युशन काढायचं आहे बॅड मँगो येण्याचा. आता बघा आपल्याकडे 20 मँगोज आहेत, त्यातले 16 काय आहेत गुड मँगोज आहेत आणि 4 बॅड मँगोज आहेत. टोटल n ऑफ s आपल्याकडे 20 मँगोज आहेत आणि आपण त्यातल्या एका वेळी 2 सिलेक्ट करणार आहे, म्हणजे n ऑफ s आला आपला 20c2. ओके, आता आपल्याला प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन लिहायचं आहे. xi चे व्हॅल्यूज pi आणि xi pi. आता इथे बघा एक तर तुम्ही जे 2 मँगो सिलेक्ट करणार आहे त्यात 0 बॅड मँगोज येऊ शकतात, 1 बॅड मँगो येऊ शकतात किंवा दोन्हीच्या दोन्ही बॅड मँगो येऊ शकतात. ज्यावेळी तुमचे 0 बॅड मँगोज येतील म्हणजे तुमचे सगळेच्या सगळे मँगोज 16 गुड मँगोज मध्ये असणार आहेत. ओके, म्हणजे 16 कॉम्बिनेशन 2, कारण की तुम्ही 2 मँगो सिलेक्ट करणार आहात. ज्यावेळी तुमचा 1 बॅड मँगो येईल म्हणजे तुम्ही एक गुड मँगो सिलेक्ट केलेला असणार आहे आणि एक बॅड मँगो सिलेक्ट केलेला असणार आहे, म्हणजे 16 मधला एक सिलेक्ट केला असणार आहे आणि 4 मधला एक सिलेक्ट केला असणार आहे. आणि ज्यावेळी तुमचे दोन्ही बॅड मँगोज येतील म्हणजे तुम्ही ते दोन्हीच्या दोन्ही 4 बॅड मँगोज मधनं सिलेक्ट केलेले असणार आहेत. आता xi pi काय येणार आहे तर 0, याचा आन्सर 16, याचा आन्सर 4, 64 into 1 64 येणार आहे. ओके, आणि याचा आन्सर काय येणार आहे 4c2 च 6 आन्सर येणार आहे. 6 into 2 काय होणार आहे 12. आता बघा हे प्रोबॅबिलिटी काढताना मी n ऑफ s ने डिवाइड केलेलं नाही, इथं n ऑफ s प्रत्येकाला डिवाइड होणार आहे म्हणजे इथं 20c2, इथं पण अपॉन 20c2, इथं पण अपॉन 20c2, म्हणजे ह्या फायनल ॲडिशन मध्ये पण आपण काय होणार आहे एक्सपेक्टेड ऑफ x मध्ये पण आपल्याला काय मिळणार आहे 76 अपॉन 20c2. ओके, आपण डायरेक्ट उत्तर काढायला गेलेलो पण आपल्याला इथं n ऑफ s ने डिवाइड करायचं होतं, म्हणजे इथं पण n ऑफ s डिवाइड होणार आहे इथं पण आणि इथं पण. त्याची ॲडिशन झालेली आहे 76 अपॉन 20c2, 20 into 19 अपॉन 2 into 1. याचा आन्सर काय येणार आहे 76 अपॉन 190. बघा आता आन्सर काय येणार आहे सिम्प्लिफाय करा. सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला आन्सर काय येणार आहे बघा 2/5 हे तुमचं आन्सर आहे.